हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर बघा, इथं खूप सुंदर असा ब्लाऊज पीस आहे। तर आज आपण इथं 36 साईजचा प्रिन्स कट ब्लाऊज कसा कटिंग करायचा ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये बघणार आहोत, जेणेकरून तुम्ही नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला सहजरित्या ब्लाऊजची कटिंग करता यावी, यासाठी मी खूप सोपी पद्धत तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत। आणि छातीच्या मापानुसार बाहीची कटिंग कशी करायची ते सुद्धा आपण आज शिकणार आहोत। तर इथं बघा, मी 1 मीटर अस्तरचं कापड घेतलेलं आहे। आता बंद बाजू माझ्याकडे ठेवलेली आहे, तर त्या साईडने आपल्याला ब्लाऊजची उंचीचं माप टाकायचं आहे। तर इथं तयार ब्लाऊज जे आहे ते 13 इंच पाहिजे मला, त्यासाठी मी इथं 14 इंचवरती मार्किंग केलेली आहे। आता इथं शोल्डरचं माप टाकलं आहे 5.5 इंच, आणि या पद्धतीने बघा, जिथे शोल्डरचं माप टाकलं तिथे सुद्धा मी उंची जी आहे ती मोजून घेतलेली आहे। आता 6 इंच इथं आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे, ते सुद्धा व्यवस्थित चेक करायचं। शोल्डर आणि मुंडा या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचा आहे। तर आता बघा, इथं आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे। तर छातीचा चौथा भाग इथं 9 इंच घ्यायचा आहे। 36 साईजचा ब्लाऊज आहे। त्याच्यानंतर इथं बघा, मी 1.5 इंच मार्जिन घेते, तर तुम्ही इथं 2 इंच घेतलं तरी चालेल। आणि या पद्धतीने लाईन आखून घ्यायची आहे बघा। आता खालच्या साईडला सुद्धा आपल्याला कमरेच्या साईडला 10.5 इंच घ्यायचं आहे, म्हणजे छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच मार्जिन। तर जसं आहे तसं इथं मार्किंग करून घेतलं। त्याच्यानंतर मुंड्याचं माप टाकायचं आहे आपल्याला 1.5 इंचावरती या पद्धतीने, आणि पुढचा जो मुंडा आहे आपला 1 इंचावरती। आता मुंड्याचं बघा, इथं सेंटर काढायचं आहे। जेवढा मुंडा असेल तुमचा तेवढा घ्यायचा आणि त्याचं सेंटर पॉईंट काढायचं, आणि सिंपल असं या पद्धतीने आपल्याला जिथपर्यंत आपला छातीचा चौथा भाग घेतलेला आहे आपण तिथपर्यंत हा आकार द्यायचा आहे, कारण पुढे आपण मार्जिन घेतलेली आहे त्यासाठी। आता सर्वात पहिले कटिंग करून घेऊया, कारण हा पार्ट जो आहे तो ठेवायचा आहे आपल्याला आणि पुढच्या भागाची कटिंग करायची आहे। तर सर्वात पहिले जसं आहे तसं इथे मार्किंग केलेलं ते कटिंग करून घ्यायचं आहे। तर या ब्लाऊजचं तुम्हाला पेपर पॅटर्न पाहायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा। तर आता बघा, इथं सर्वात पहिले आपण इथं कापड आहे ते व्यवस्थित करून घेऊया। मी इथं लांब बाही होती त्यासाठी 1 मीटर अस्तरचा वापर केलेला आहे। आता पुढचा पार्ट आपल्याला काढण्यासाठी पाठीमागचा पार्ट आहे तो ठेवायचा आहे। तर बघा, इथं या पद्धतीने तिथं मावतोय त्यासाठी मी फिरून घेते या साईडला कापडाला। तर पहा, इथं व्यवस्थितपणे मी इथं मार्किंग करून घेण्यासाठी फिरवून घेतला कापड। आता इथं बघा, पहिली स्टेप आपली जे पाठीमागचा आपण पार्ट जो आहे तो कटिंग केलेला आहे, तर तो जसा आहे तसा आखायचा आहे, कुठलीही मार्जिन ॲड न करता। सर्वात पहिली स्टेप आपली। तर इथं बघा, जसं आहे तसं इथं मार्किंग करून घेते मी। या पद्धतीने बघा, व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आहे। तर बघा इथं, त्याच्यानंतर आपल्याला बघा दुसरी स्टेप आपली, खाली इथं आपल्याला पुढच्या भागामध्ये 1 इंच ॲड करायचं आहे मार्जिन। तर इथं बघा, पुढचा जो पार्ट आहे तर आपण इथे 1 इंच मार्जिन ॲड करतोय, कारण आपल्या पुढच्या भागामध्ये जे टक्स घेतो आपण त्याच्यासाठी। तर सर्व साईजसाठी इथं 1 इंच एक्स्ट्राचं वाढवायचं आहे। तर या पद्धतीने आता बघा मार्किंग झाली आपली, आणि या पद्धतीने लाईन आखून घेतलेली आहे, म्हणजे आपल्याला कळेल पुढच्या भागाची मार्किंग कोणती आहे आणि पाठीमागच्या भागाची मार्किंग कोणती। आता 2.5 इंच गळा रुंदी घेतली, आणि इथं गळा बघा तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठा इथं घेऊ शकता। आता सिंपल असा गोल गळा घेणार आहे, त्यासाठी मी इथं या पद्धतीने बघा आखून घेतलं। तर इथं पुढचा गळा मी 6 इंच घेतलेला आहे, आणि सिंपल असा गोल गळ्याचा शेप इथं देऊन दिलेला आहे। आता बघा, ब्लाऊज पीस होतं त्याला मी फिरून घेतलं अस्तरच्या कापडला। आता शोल्डरपासून खाली आपल्याला उभा टक्सची मार्किंग करायची आहे। तर उभा टक्स इथं बघा उंचीनुसार तुम्ही लहान मोठा घेऊ शकता। मी 10.5 इंचवरती उभा टक्स घेतलेला आहे, शोल्डरपासून मोजायचा। आता बघा, आडवा टक्स इथं 4 इंच घ्यायचा, तर वरती सुद्धा 4 इंच घेतलं म्हणून खाली घेतलं मी 4 इंच, आणि या पद्धतीने लाईन आखायची आहे। आता इथं बघा, जिथं आपण 4 इंचची मार्किंग केली तिथून 2.5 इंचावरती मार्किंग करायची आहे, आणि वरती सुद्धा 2.5 इंच घ्यायचं आहे, कारण छातीचं पोर्शन त्यांचं जास्त होतं कस्टमरचं, त्यासाठी मी इथं 2.5 इंच घेतलेलं आहे। आता फिटिंगच्या साईडने सुद्धा 2.5 इंच घ्यायचं। मुंड्याकडून आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे, तर ते सर्व साईजसाठी आहे। फक्त खालचं जे माप आहे मार्जिनचं, तर ते बदलत राहतं मापानुसार, म्हणजे साईजनुसार ते बदलतं। आता ही बघा, खालची जी हे वरचं आपलं पाठीमागच्या भागाची उंची आहे, आणि पुढे फक्त आपण 1 इंच वाढवलेलं आहे।
तर यासाठी बघा एवढी मार्किंग तुम्हाला समजली असेल. त्याच्यानंतर पुढची स्टेप बघा आपली इथं मुंड्याचा म्हणजे आपल्याला आकार काढायचा बाकी आहे. त्यासाठी इथं बघा व्यवस्थित मोजून या पद्धतीने बॉक्स तयार करून घेतला. आता पुढचा मुंडा आपल्याला इथं 1 इंचावरती द्यायचा आहे. तर सिंपल असा मी मुंड्याचा आकार देऊन दिला आणि पाठीमागच्या मुंड्याचा आकार इथं त्याला क्रॉस मारून दिला, म्हणजे कटिंग करताना आपल्या लक्षात राहील. आता इथं बघा जसं तुमचा हात म्हणजे आकार देण्यासाठी व्यवस्थित जसं तुम्हाला कापड फिरून आकार देता येत असेल त्या पद्धतीने व्यवस्थित आकार द्यायचा आहे. आता इथं बघा मी या पद्धतीने प्रिन्सेसचा आकार देऊन दिला. आता इथे बघा पुढच्या भागामध्ये आपल्याला फक्त इथं उंची वाढवायची आहे. त्यासाठी मी या पद्धतीने आखून घेतलेलं आहे. आता इथे बघा आपण जे मार्किंग केलेलं आहे त्याची कटिंग पाहूया. तर सर्वात पहिले बघा इथं शोल्डरचं जे मार्किंग केलेलं आहे तर ते कटिंग करायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा मुंड्याचा आकार कटिंग करायचा. तर तुम्हाला पेपर पॅटर्न पाहायचं असेल तर कमेंट करा, आणि नाही तर मग मी इथं जसं दाखवलं आहे सेम त्याच पद्धतीने तुम्ही न्यूजपेपरवर सुद्धा इथे याची प्रॅक्टिस करू शकता. आता इथं बघा जे पाठीमागचं आपल्याला इथं उंची आपण घेतली होती तेवढंच इथं मी कटिंग केलं, आणि फक्त खालचा जो टक्स आहे तर त्याची मार्किंग जिथं केलेली होती तेवढंच कटिंग करते मी, कारण आपला टक्स शिवण्यामध्ये जाईल त्यासाठी मी या साईडला त्याची एक्स्ट्राची मार्किंग म्हणजे मार्जिन ॲड केलेली आहे. आता गळा कटिंग करायचा या पद्धतीने. आता बघा टक्स आहे तो पुढचा, तर तो या पद्धतीने कटिंग करायचा आहे. तर बघा खूपच सोपी पद्धत दाखवलेली आहे. तुम्ही जरी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला सहज जमेल अशी. आता बघा सावकाशपणे आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे. तर त्यासाठी इथं कापड बघा जसं आहे तसं मी इथं या पद्धतीने घेतलेलं आहे. आता घडी बघा बाहीची घडी आपल्याला इथं 9.5 इंच घ्यायची आहे. तर कापडची घडी तेवढी घ्यायची बघा या पद्धतीने. तर इथं 9.5 इंच येतं आहे तिथपर्यंत मी घडी टाकून घेते, कारण आपण छातीची घडी 10.5 इंच घेतली होती मार्जिंगसहित. तर आपल्याला बाहीची घडी 1 इंच मायनस करून घ्यायची असते. तर बघा इथं या पद्धतीने घडी टाकते मी बाहीची, म्हणजे बाही कटिंग करते. म्हणजे आपल्याला 2च पार्ट आहेत त्याला फक्त इथं जॉईंट द्यावा लागणार आहे त्यासाठी, आणि आपली कटिंगसुद्धा होऊन जाईल तिथं. आता बघा इथं मी बाही लांबी त्यांची 9.5 इंच होती, तर मी इथं 10.5 इंच घेते बाहीची लांबी. तर दोघं साईडला आपल्याला या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने व्यवस्थित आखून घ्यायचं. आता बाहीचा शेप देण्यासाठी 3.5 इंच घेतलेलं आहे वरून, म्हणजे आपल्याला मुंड्याचा आकार देण्यासाठी. आता आतल्या साईडला बघा इथं 3.5 इंच घेतलं, आतल्या साईडला 2 इंच घ्यायचं आहे आपल्याला. जिथं आपण 3.5 इंचची मार्किंग केली आहे तर तिथून आतल्या साईडला 2 इंच घ्यायचं. तर 2 इंच सर्व साईजसाठी आहे. आणि तुम्ही कोणत्याही साईजची बाही कटिंग करत असाल तर हाताचं पोर्शन जर जास्त असेल तर तुम्ही 3.5 इंचच घ्यायचं आहे. आता बघा जी लाईन आखलेली होती तिला 3 पॉईंट घेतले मी 2-2 इंचाचे. त्याच्यानंतर 3 मार्किंग केले आहे बघा. एक खालच्या साईडला अर्धा इंच घेतलं आणि पुढचे जे 2 आहेत त्यांना वरच्या साईडने अर्धा इंच घेतलं आहे, आणि सिंपल असा बाहीचा शेप देऊन दिला. आता खालच्या साईडला दंडघेरचं माप टाकायचं आहे 5.5 इंच, आणि इथं बघा मी मार्जिन घेतलेलं आहे 2 इंच, आपलं 1.5 इंच घेतलेलं आहे. तर तुम्ही ब्लाऊजमध्ये जेवढं मार्जिन घेतलं असेल तेवढं तुम्ही घ्यायचं आहे. आता कटिंग करताना बघा सर्वात पहिले जो पुढचा मुंड्याचा आकार आहे तर तो सर्वात पहिले मी कटिंग करते, कारण तिथं आपल्याला इथं जॉईंट द्यावा लागणार आहे त्यासाठी. तर बघा इथं तर तो आकार मी नंतर कटिंग करणार जेव्हा अस्तरचं तिथं जॉईंट देणार आहे तेव्हा. तर त्याआधी बघा इकडचं या पद्धतीने कटिंग करून घेतलं मी. तर एवढं समजलं असेल तुम्हाला. तर तो पार्ट आहे तो कट करून तिथं लावायचा आहे फक्त. आता इथं बघा हे ब्लाऊज पीस आहे. तर ब्लाऊज पीसवर आपण पॅटर्न ठेवून कटिंग करणार आहोत आता. तर सर्वात पहिले बघा कापडाची घडी व्यवस्थित करायची. आता इथे बाहीसाठी दिलेले होते डिझाईन, त्यासाठी मी डिझाईन इथं या पद्धतीने ठेवून घेतली बघा. आणि ब्लाऊज पीसवर सुद्धा तुम्हाला ते फुलांसारखं बघा डिझाईन दिसते छोटी छोटी, त्यासाठी पार्ट आहे ते मला त्याच पद्धतीने कटिंग करावे लागणार आहे. पुढचे पार्ट आहे ते. तर इथं बघा बाहीला सुद्धा जॉईंट द्यावा लागणार आहे. तर त्यासाठी इथं मी या पद्धतीने ठेवली बाही आणि कटिंग करून घेते. आता बंद बाजूकडून बघा जो पाठीमागचा पार्ट आहे आपल्याला तो ठेवायचा आहे. त्यासाठी कापडाची व्यवस्थित घडी घालायची.
तर बघू शकता इथे तुम्हाला ब्लाऊजला डिझाईन दिसत असेल तर ती वरच्या साईडने दिसते, तर त्या साईडने पाठीमागचा पार्ट ठेवायचा जेणेकरून ते डिझाईन आहे ती वरच्या साईडने दिसेल ती. तर त्यासाठी आता व्यवस्थित सर्व पार्ट कुठे ॲडजस्ट होत आहेत ते पाहून घ्यायचे, त्याच्यानंतर कटिंग करायचं आहे. तर पहा इथं जिथं ॲडजस्ट होत आहे तिथं मी ठेवते, बरोबर आहे ते. आणि त्याच्यानंतर कटिंग करून घेऊया आपण. तर बघा कापड जर छोटा राहिला तर व्यवस्थित ॲडजस्ट करावं लागतं. तर त्यासाठी तर सर्वात पहिले आपण पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो इथं कटिंग करून घेऊया, म्हणजे आपल्याला जे पुढचे पार्ट आहे ते ठेवायला सोपं जाईल. तर त्याआधी बघा मी इथं पाठीमागचा पार्ट व्यवस्थित ठेवला. आता इथं कटिंग करून घेऊया. तर बघा इथे या पद्धतीने अर्धा इंचाची मार्जिन सोडून कटिंग करायचं असतं, पण इथे कापड कमी होतात त्याच्यासाठी मी जसं आहे तसं कटिंग केलं आहे बघा. आता इथे बघा पुढचे पार्ट आहे ते व्यवस्थित कापड व्यवस्थित करून घेते पहिले, त्याच्यानंतर मी इथं जसं येईल तसं शिवून देते बघा. आता इथं पाठीमागचा पार्ट इथं ॲडजस्ट केला, कारण बाहीलासुद्धा आपल्याला जॉईंट द्यायचा आहे त्यासाठी. तर या पद्धतीने ठेवलं आहे आणि कटिंग करून घेते आता. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला नक्की कळवा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.